न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 20,60,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त। पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे। पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरड साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी राहुल क्षत्रिय व विशाल लोहार यांच्या पथकाने ही कारवाई केली। 16 मे 2026 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 2 वाहनांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले। गुन्हा क्रमांक 214/2026 मध्ये पोलिसांनी MH03S9853 क्रमांकाच्या वॅगनार कारमधून सुमारे 7,76,066 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला। या प्रकरणात सलीम इस्तेयाक अली शाह याला अटक करण्यात आली असून आफताब आलम अब्दुल नईम अन्सारी याला आरोपी करण्यात आले आहे। तर गुन्हा क्रमांक 213/2026 मध्ये यशवंत जयराम सिंह याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी MH06 AB 5465 क्रमांकाची इनोव्हा कार जप्त केली असून त्यामधून विमल, राजश्री व इतर प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा उत्पादने जप्त करण्यात आली आहेत। या मालाची किंमत 12,84,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणात प्रिन्स चरणजीत सिंह यालाही आरोपी करण्यात आले आहे। दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 20,60,066 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274 आणि 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तलासरी पोलीस करत आहेत। वार्ताहर I-News 28 मराठीसाठी खलील पटेलच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।